गोव्यामध्ये आमचं लास्ट डे आहे आणि आम्ही चाललेलो आहोत म्हापसा सिटीमध्ये आणि इथे आम्ही शॉपिंग करणार आहोत. यानंतर आम्ही कालिंगूट चर्चा येथून एक बस पकडली व आम्ही म्हापसा मार्केटच्या दिशेने निघालो. गोव्यातील प्रवासाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्ट आढळत नाही. या माध्यमातून एक मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यानंतर आम्ही म्हापसा मार्केटमध्ये पोचलो. या मार्केटमध्ये तुम्हाला ताज्या फळांपासून ते भांडी आणि सॉसेजपर्यंत सर्व काही मिळेल. या मार्केटमध्ये तुम्हाला काजू, गोव्यात बनवलेले चॉकलेट्स आणि अर्थातच काजू फेणी हे सर्व मिळेल. सोबतच येथे डुकराच्या मांसापासून बनवलेले विविध प्रकारचे सॉसेस, बिया नसलेली चिंच, लोणची, भाजीपाला आणि दोरखंड तसेच विविध प्रकारच्या पर्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे इत्यादी सर्व साहित्य आपण येथे खरेदी करू शकता. ही सर्व खरेदी करून आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलवरती यायला निघालो. बसमध्ये खूपच गर्दी होती. त्यामुळे आमच्यामधील काही जणांना उभा राहूनच प्रवास करावा लागला. आता आम्ही रिटर्न कालिंगूटला आलेलो आहोत आणि आता सगळ्याला लागले भूक, तर आम्ही सगळे आता लंच करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि हैदराबादी दम बिर्याणीचं एक छानसं हॉटेल आहे, तिथे आता आम्ही लंच करणार. बघूया आता कसं काय टेस्ट. हैदराबादी दम बिर्याणीचा आस्वाद घेतला. खरोखरच या शॉपला तुम्ही भेट नक्कीच दिली पाहिजे, कारण की येथे तुम्हाला अत्यंत बजेटमध्ये एक खूप चांगली हैदराबादी बिर्याणी खायला मिळेल. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज गोव्यामध्ये आमचा लास्टचा दिवस आणि आज आम्ही निघणार आहोत पनवेलसाठी आणि खूप मजा आली. ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आता अराऊंड 1:30च्या आसपास आमची ट्रेन आहे आणि आम्हाला थिविम स्टेशनला जायचं